फॅन्टसी. कल्पना जागवी हर्ष मानसी फॅन्टसी. एका फॅन्टसीची गोष्ट एका फॅन्टसीची गोष्ट फॅन्टसी. शौर्य, चल लवकर, आटप पटपट. हो ग आई, तुम्हाला माझा टिफिन दे, उशीर होते. येस 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 दादा, येस 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 दादा, येस 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 यू डिड इट. 40वा. हा 40वा आणि पुढच्या वर्षी तुझा 41वा बर्थडे सेलिब्रेट करतो आपण. ए बर्थडे बद्दल बोलत नाही ग, मी माझा 40वा केस आता कापलाय. पण स्वराच्या बाबांचा तरी काही केस पिकला नाही अजून. स्वरा? कोण स्वरा? माझी गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड? ए अगं ऐकतेस का? हे आपल्या ढेरपोट्याला गर्लफ्रेंड आहे? हा, मी ऑफिस मध्ये मरमर काम करतो, मला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तुला सांगितलं त्याच्याकडे लक्ष दे, त्याला गर्लफ्रेंड आहे? अगं पण अरे इतका काय पॅनिक होतोस? गर्लफ्रेंड म्हणजे ती मुलगी आहे आणि त्याची फ्रेंड आहे म्हणून गर्लफ्रेंड. घे चहा घे. ए पण या वयात गर्लफ्रेंड वगैरे काय चालणार नाही. अभ्यासाकडे लक्ष दे आधी. मंदार, अरे सकाळी सकाळी नको रागवस रे माझ्या जियानला. कोण? जियान. कोण जियान? ह्यांना काय माहिती असेल ग? स्वरांच्या दादाला बघ, त्यांना तर तिचे सगळे कार्टूनचे नाव माहितीये. ए त्या स्वराच्या डॅडाचं वगैरे कौतुक माझ्या समोर नकोय, कळलं ना? आणि स्वराच्या डॅडाला पांढरा केस येऊ शकत नाही, त्यानं टक्कल आहे. बरं मंदार, ऐक ना, आज याची पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, तुला जायचं. ए मला नाही जमणार. का? मला ऑफिस मधनं सोडणारच नाही. नेहमी काय तुझं? नाही नाही नाही, मी घरात असते म्हणून मीच जायचं. आई तुझ्या मीटिंगला अरे पण मी का नेहमी येऊ दे ना त्यांना, बोलू दे एकदा तुझ्या टीचरशी. कशी येतात ते? एकदम टिपिकल बाबा सारखे. माझे सगळे मित्र मला चिडवतात. टिपिकल बाबा? मी टिपिकल बाबा आहे? हा मंदार मंदार ऐक, हे बघ उशीर होतोय. अरे मी टिपिकल बाबा आहे हा, आणि माझ्यामुळे तुझे मित्र तुला चिडवतात? काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे? हा टिपिकल बाबा एका कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह पोझिशनला आहे. हो, आणि गेले 15 वर्ष याच पोझिशनला आहेस. सांग ना, सांग, हे सांग याला. होईल की माझं प्रमोशन, एवढी काय घाई आहे? हो. आणि किती डबे देतेस त्याला? अर्धा डबा भरत जा, तो बघ किती भरलाय. मंदार, अरे शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक 2 ब्रेक्स असतात, तेवढे डबे द्यावे लागतात. त्याचं वजन बघ वाढलं. ए बस आली निक निक निक. आणि ऐक, आज तुझी मम्मा येणार आहे, मी येणार नाहीये. टिपिकल बाबा नकोय तुझ्या शाळेत ना, नाही येणार. चला मी जातो. ए काय सांगितलं तुला? घराबाहेर पडताना येतो मी म्हणायचं असतं, जातो मी नाही, येतो म्हण. मंदार, हॉर्न ऐकू येतोय ना? मराठीचे धडे नंतर जा. येतो म्हणायला काय हरकत आहे? अरे पण म्हणेल ना तो नंतर, आता शिकायला हवं का सगळं? अगे ए जियान, जा जा जियान, बाय. जियान आधी येतो मी, दरवाज्यातनं म्हण येतो मी. येतो मी. गुड बॉय जियान. कठीण आहेस तू. अगं संस्कार आहेत हे. काय बरं मला सांग, तो म्हणतोय तसा आहे का मी टिपिकल बाबा? नाही ना? हा, मला उशीर होतो. ऐक ए,
अन्न की घर. हां नाही पोचलो, आत्ता पोचलो रे ऑफिसमध्ये. हां अरे लवकरच यायला लागते बाबा, सगळी जबाबदारी माझ्यावर आहे ऑफिसची. मग त्या टाकलेलं काय आहे ते, बॉस रे आमचा टाकल्या. तुला सांगू मी खरं, मी ज्या दिवशी ऑफिस सोडन ना त्या दिवशी ऑफिस बंद होईल. मग हो काय मेहनत लागते रे. म्हणजे कस चल मग बोलतो तुझ्याशी नंतर. हां चल आलो ऑफिसमध्ये. हाय गुड मॉर्निंग. काल व्हॉट्सअप केला होता, पाहिलं नाही काय? अरे 5 जण करत तरी आमचे पण SMS चांगले करतो आम्ही SMS. हां नो आला टाकल्या आला. बॉस आहे ते आपले टकल्या बोलतात का? टाकल्या जाईल तो. मग मी काय म्हणतो, तुम्ही दिवसभर इतके फोन उचलता, एखादा आमचा पण फोन उचलला काय हरकत आहे? हां उचला जागत कधी येतो. हां May I come in, sir? आओ आओ आओ. बैठने को बोला मैंने, खड़ा रहे. आज भी ऑफिस में लेट. सर वो ट्रेन. क्या स्टॅमिना खत्म होता जा रहा है तेरा. मंदार आई एम नॉट सॅटिस्फाईड. सॅटिस्फाय नसायला तू काय माझी बायको आहेस का? झाली आता रोजची टेप सुरू झाली. मंदार कितना स्लो हो गया है तू. मंदार अरे कितना स्लो हो गया है तू. ऐसे कैसे चलेगा? ऐसे कैसे चलेगा? मेरी जवानी को देखो, मेरा स्टॅमिना देखो. अरे मेरी जवानी को देख, मेरा स्टॅमिना देख. इथे विग लावून बसलाय आणि जवानीबद्दल बोलतोय. त्यात ह्याला खुर्चीतनं उठायला दोघांची मदत लागते, त्या पण मुली. आणि हा स्टॅमिना बद्दल बोलतोय. मंदार अरे कहाँ खो गया है तू, कहाँ खो गया है? फॉरेन डेलिगेट्स यायचे हे मी तुला 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं. त्यांच्या वेलकमची तयारी अजून पूर्ण झालेली नाहीये. अरे 4 घंटे के काम के लिए तू 4 दिन लेता है. मंदार अरे मेरे जैसा स्मार्ट बन. गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. हॅलो मनाली. हो जरा केबिनमध्ये येतेस? ये ना. हो आय एम वेटिंग फॉर यू. हां ओके. आपलं एक वेगळं स्टेटस असतं. मग अरे अंदर शेट का? हां एक मिनिट आहे त्याच्यामध्ये ना फोन बिन करीत जा. काय मंदार शेठ आज पण हाकलला वाटते डायरेक्ट चढचढी. माझ्या चेहरा दिसते सगळं. तुझा चेहरा बोलका आहे, बोलका एकदम बोलका चेहरा.
तू खरं सांगतो, तू जर ऍक्टर झाला असता लय पैसे कमावले असते. अरे छोट रे, हे बघ, त्या टकल्याची तुझी केमिस्ट्री अजिबात जुळणार नाही. कशी जुळणार? हा जो टकल्या, बोल बोल, ऐकत नाही तो, बोल तू. मला नाही. हा बोल म्हटलं. हा टकल्या आहे ना, हा बुड्ढा आहे ना, हा मला बुड्ढा बोलतो. काय सांगतो? हा माझा स्टॅमिना काढतो. याचा स्टॅमिना काही नाही, याचा परफॉर्मन्स 0 आहे. म्हणून ह्याची बायको ह्याला सोडून चालली, म्हणून हा डिवोर्स घेतोय आणि हे सगळं तो आपल्याला सुनावतो. अरे त्याच तर फ्रस्ट्रेशन काढतो तो आपल्यावर. पण तू पण यार माझं ऐकत नाही. मी तुला आधीच सांगितलं होतं, या ऑफिसच्या जॉब मध्ये काही पडलं नाही. माझ्यासारखं फील्ड रे, बाहेर फिरायचं, मस्त 2-3 तास काम करायचं, बाकी आराम नाही. तुम्हाला एसी पाहिजे ना, मग कसं होणार आहे? आणि एक बेसिक प्रश्न मला पडला आहे, तू एवढा साधा का राहतो? साधा का राहतो? मग मी साधा आहे, साधा राहतो, हा काय गुन्हा आहे? अरे गुन्हा नाहीये बाबा, पाप आहे पाप. आजकालच्या जमान्यात साधा राहणं पाप आहे. बघ, साधा राहशील तर होईल दुलई, आणि थोडासा तेडा वागशील तर भेटन मलाई. मलाई? शिकव ना मग मला हे. तुलाही शिकवून मी, पण आता एक जस्ट सेटिंग होऊन राहिलंय, लगेच झालं की येतो. तू काय कर, काम कर. मे आय कम इन सर? या केतकी म्हणाली या. सॉरी सर, आज आम्हाला थोडा उशीर झाला. ते काय आहे ना, आज कॅबवाल्याचा संप चालू आहे, सो येस आय नो. आणि उशीर होणार असेल तर मला आधी सांगायचं ना, म्हणजे मग मी माझी मर्सिडीज पाठवली असती ना तुम्हाला आणायला. उशीर झाला तर झाला. तुमची कामं आहे ना, तुम्ही त्या मंदारला सांगत जा. येऊ सर? नाही, थांबा. उठताय कुठं तुम्ही? थांबा ना जरा. बसा. जरा थोडस बोलायचं होतं. बोला ना सर. या शनिवार रविवार तुम्ही काय करताय? काहीच नाही. वा. मग आपण जाऊया का फिरायला किंवा पिक्चरला? तुम्ही सांगा ना सर, कुठे जायचं? तुम्ही सांगा ना. ठीक आहे. मी असं करतो, कुठं जायचं हे तुम्हाला व्हॉट्सअप करतो. ओके, वी आर वेटिंग सर. ओके. मंदार, चल तुला दाखवतो. अरे बाबा, काम दिले रे आणखी. अरे काम मरू दे ना, तुला दाखवतो ना. अरे नवीन असाइनमेंट दिली. अरे बुडी घोडी लाल लगाम दाखवतो, चल. अरे चल ना, ये नाही इकडे तू. अरे वेगळाच का? अरे तिथे कुठे घेऊन चाललायस? अरे तिकडेच तर दाखवतो गम्मत. ये इकडे ये. ते पहा. याला काही अर्थच नाहीये. म्हणजे माझ्याशी बोलताना 3-13 आणि पोरी आल्या की चलती है की 9 से 12. बरं, या पोरींना कळत नाही का रे? हा टकल्या विग लावून बोलतोय त्यांच्याशी. एक गोष्ट सांग, त्याच्याकडे जे आहे ते तुझ्याकडे आहे का? काय? एक पैसे, पोझिशन आहे का तुझ्याकडे? हां, नाही ना. कसं आहे, पुढे इम्प्रेस करायचं असं, एक तर पैसे तरी लागतं, नाही तर स्मार्टनेस तरी पाहिजे. तुझ्याकडे पैसे नाही आणि पुढे भविष्यात येतील याचं काही चान्सेस पण दिसत नाही तुझ्याकडे पाहून. निदान स्मार्ट तरी हो. हा कशा पुरी लाईन लावली जाते मग हे साधारण चालत नाही रे. मी जातो, मी तुझ्या चक्करमध्ये माझी सेटिंग करतो. हां, बघ, अभ्यास आहे, बघून घे, शिकून घे, तसा वाग. हां, चल. या. ओके सर, बाय. बाय.
हाय, मी शिवानी. न्यू जॉईनिंग का? हो. प्लीज वेलकम. थँक्यू. सर आहेत. बरं, थँक्यू. स्मार्ट व्हायचं. एक्सक्यूज मी. हाय. हॅलो. जनार्दन देशपांडेंचं केबिन कुठे आहे? ओके. थँक्स. सो गाईज, ही शिवानी आपल्याकडे इंटर्न म्हणून जॉईन झाली आहे. मी तुझी सगळ्यांची ओळख करून देतो. प्लीज. मिस केतकी. हाय. हॅलो. ही हॉस्पिटॅलिटी सांभाळते. हो, नाईस. नंदन अच्छा. अकाउंट डिपार्टमेंट सांभाळतात. ही म्हणाली रिसेप्शन, म्हणजे हिला फोन केला की मला लागतो. व्हेरी एफिशियंट अँड पंक्च्युअल. व्हेरी नाईस. मिस्टर अय्यर हेड सेफ आहेत. अच्छा. मिस शालिनी हॅलो. शी हँड्स PR. व्हेरी नाईस. अरे मंदार, आहेस कुठे रे का? शहर में नया कमिश्नर आयला है. अरे फटाका पोरगी जॉईन झाली आपल्या ऑफिसला. खतरनाक. अरे बाप रे बाप. आणि टकल्या किती हरामी आहे माहिती. सगळ्याच इंट्रोडक्शन करून दिलं, आपल्या दोघंच नाही दिलं. पण पोरगी काय, अरे तू पागल होऊन जाशील. मी तर पाहायला बरोबर पागल झालो. तुला सांगतो, मी माझ्या स्वतःचं सेटिंग विसरून गेलो. मी हे टाकलेलं दाखवतोच मी आता. तू कर ना, तू काम कर. हा, तू काम कर, मी लगेच सेटिंग लावतो. हा. हाय. हॅलो. तर गाईज, शिवानीनं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स कम्प्लीट केला आहे आणि ती आता प्रॅक्टिकल लर्निंगसाठी आपल्या इथे जॉईन झाली आहे. इफ यू डोंट माइंड, एक छोटंसं सजेशन द्यायचं होतं. बोल. आपल्या ऑफिसमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या डेझिग्नेशन प्रमाणे ID कार्ड दिलं तर. वाव, नाईस आयडिया. या, अँड इट लुक्स गुड. येस. नंदन, उद्यापासून सगळ्यांच्या गळ्यामध्ये ID कार्ड पाहिजे. ओके. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. नाईस मीटिंग यू सर. थँक्यू. येस. बाय बाय. 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 एक्सक्यूज मी, मिस्टर नंदन. हां, बरं. इथे सेल्स मॅनेजर कोण आहेत? मंदार. हा, पण कुठे असतात? तो काय समोर बसलाय? ओह, थँक्यू. एक्सक्यूज मी. fantasy, हाय.
हॅलो, मी शिवानी, न्यू जॉईनिंग आहे. मंदार. आपली ओळख व्हायची राहिली होती. तुम्ही सेल्स मॅनेजर आहात ना? हो. मला तुमची हेल्प लागेल. कराल ना हेल्प? थँक्यू. सी यू देन. हॅलो. गुड मॉर्निंग. मायसेल्फ विकी. म्हणजे तसं विक्रांत नाव आहे आपलं, पण प्रेमाने सगळे विकी म्हणतात. तुम्ही पण म्हणा प्रेमाने विकी. नाही, काय झालं ते मगाशी टकल्या सगळ्यांचे इंट्रोडक्शन करून देत होतो ना, तेव्हा बघितलं आपण. टकल्या बॉस आपला. टकल्या आहे तो, विक लावतो विक. टकल्या ऍक्च्युली तो म्हणजे स्मार्ट मध्ये दोघच जण आहेत. एक मी आणि आमचा मंदारची ओळख झाली नाही, त्याचं पण इंट्रोडक्शन करून दिलं ते. ॲक्च्युली तो टकल्या आहे ना, तो जळते आपल्यावर. बाकी हे बघत होतो तुम्हाला त्याच्यात तेव्हा एक वेगळं व्यक्तिमत्व वाटलं. काय बघा ना, बाकी सगळ्यांचे नॉर्मल ड्रेस ऑफिसमध्ये, पण एक्झिक्युटिव्ह ड्रेस कोणाला? हां, शेन्स जबरदस्त. तुमचं काय नाव म्हटलं? शिवानी. हा, शिवानी. व्हेरी गुड नेम. मी ऑफिसमध्ये असतो, सिनियर आहे मी. सिनियर आहे इथं, म्हणजे मार्केटिंगला असतो मी. जास्त येणं होत नाही आपलं, पण बाहेर भेटू शकतो आपण कधी पण. हां, ते तुमचा नंबर काय म्हणलं? 98 काय म्हणलं? मी माझा नंबर कुणाला देत नाही. हां, बरोबर, करेक्ट आहे. गुड हॅबिट. हो, खरं सांगतो. हा, द्यायला नाही पाहिजे कोणाला नंबर. हो, पटकन. म्हणजे माझ्याकडे कसं असते हे आहे ना, व्हॉट्सअपमध्ये जोक्स इतके भयंकर जोक्स आहेत. हा, असे म्हणजे हसून हसून लोटपट व्हाल तुम्ही. 98 काय म्हटलं ते? काही नाही ना, काही बोलत नाही तुम्ही. मला कसं असं लोकांच्या टचमध्ये राहायला आवडते. तुम्हाला वाटत असेल ना लोकांच्या टचमध्ये राहायला? टच म्हणजे संपर्कात. एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो आपण. हा, ते काय म्हटलं 98 काय? 98 काय? काही नाही म्हटलं. तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट. हो. काय रे, भेटू. हा, हाय. काय नाही, असंच चर्चा करत होती. मंदार, सकाळी काय चाललं होतं रे तुझं? काय झालं होतं माझं? तेच रे, एक एक पांढरा केस कापत बसला होतास. हां, अगं शौर्य नाही का म्हणाला,
तू कसं टिपिकल बाबा दिसतोयस म्हणून. ठीक आहे रे, इतकी काय धडपड करतोस यंग दिसण्यासाठी? धडपड नाही, खरं आहे, लागलं मला इथे. तुम्हा पुरुषांचं बरं आहे बाबा. नाही म्हणजे लग्नानंतर सुद्धा तुम्ही तुमचा फिटनेस कायम ठेवू शकता. नाही तर आम्ही बायका एकदा का आई झालो की लग्नापूर्वीचा फिटनेस आम्हाला परत मिळत नाही. आणि हे डाएट फूड वगैरे ना फॅड आहे रे, काही होत नाही त्याने. नाही नाही, मिळू शकतो. तूही फिट राहू शकतेस. आठव, लग्नाआधी तू किती तरुण दिसायचीस. दिसायची? मी अजूनही तरुण आहे. हा मंदार, तुझ्याहून 6 वर्षांनी लहान आहे मी. पण दिसतेस का तशी? हां, आता दिसत नाही मी. पण हे मंदार, आपल्या सोसायटीमध्ये हे जे मंगळागौरीचे खेळ होतात ना, त्यात नंबर 1 आहे. हा मी. खेळ आता सुरू होणार आहे. हां, खेळ आता तुला सुरू करायला हवेत. पुन्हा एकदा तुला फिट राहायला हवं. अगं कशी दिसतेस तू? बघ ना, बघावं तेव्हा तू किचनमध्ये काहीतरी आवरत असतेस, केरला ते करून येतेस, धुणी भांडी करून येतेस. तुला नाही वाटत आपण प्रेझेंटेबल राहावं? नाही वाटत? ए हॅलो, मी हे सगळं केलं नाही ना तर एकही दिवस तू वेळेवर ऑफिसला पोचणार नाहीस. म्हणे प्रेझेंटेबल राहावं. आणि काय रे, आपण 24 आवर्स मेड अफोर्ड करू शकतो का? करू शकतो? करू शकतो. कधी? मला प्रमोशन मिळालं की. मग यावर्षी काय, या जन्मात ते पॉसिबल नाही आहे. आणि प्रॅक्टिकली आपण तुझ्या या पगारात तुझ्या एकट्याचाच फिटनेस अफोर्ड करू शकतो. माझा फिटनेस तुला परवडणार नाही आहे. म्हणे नीट राहत जा प्रेझेंटेबल. तुम्ही सेल्स मॅनेजर आहात ना? मला तुमची हेल्प लागेल. कराल ना हेल्प? थँक्यू. सी यू देन. झोपा. काय मॅडम, कशी आहेत तुम्ही? मजेत आहे ना सगळ्या? तुम्ही आमची फाईल मनावर घेत जा भाऊ. मग एखाद्या टायमाला म्हणजे घेत जा मनावर. ते आम्ही मार्केटिंगवाले म्हणून काय झालं, सेम ऑफिसचे आहे ना आपण. मग हा येतो. अरे काय वासुदेवराव, नाही का तुझं नाव वासुदेव आहे म्हणून तू एवढं सकाळी यायची गरज नाही ना. हा मग चल, घाबरत जाऊ नको टाकलेला. ओ नंदन, काय करून आले तुम्ही? हा काम? तुम्ही कामच करत राहा. 2 दिवस झाले पोरगे जॉईन होऊन का तुम्ही काहीच नाही केलं. साधारण कोणाच्या हाती लागेल असा अंदाज आहे तुला? बॉस. हो यार, टाकल्याजवळ पैसे आहे ना. पण तुम्ही सांगतो तुम्ही बोगस लोक आहे. 1 नंबर बोगस आहे तुम्ही. ऑफिसमध्ये राहून करता काय? तुला सांगतो, मी जर ऑफिसमध्ये असतो ना, दिवसाला 2 पोरी काढल्या असत्या. दिवसाला. किती? दिवसाला 2. मग तेवढं टॅलेंट आहे. एक मी तुला सांगतो, टॅलेंट आहे आपल्याकडे. नुसतं नजरेनं बघितलं ना असं तरी घायल करून टाकतो आपण. आम्हाला शिकव. शिकव म्हणजे काय फुकटात येते का ते? एवढी कठीण विद्या घेतली अशी फुकटात देऊ? तू एक काम कर, संध्याकाळी भेट. आपण एका ठिकाणी बसू, निवांत चर्चा करू. ओके? कधी?
करू संध्याकाळी ये ना तू हा हा मग चल मग आणि ते चष्मा काढ ना. काय वेळ झाला तुला? पागायला का बे स्टाईल राहते स्टाईल बाय काय वेळ स्टाईल राहते हा तुला केस वाढव पण तू त्याशिवाय नाही जमणार हा चल अरे तुम्ही बॉसचा इन्स्टावरचा नवीन गाडीचा पिक पाहिलात का? हो काय किलर लुक आहे यार गाडीचं ऑसम. कलर आहे यार त्या गाडीचा. गाडी Sexy किती गाडी सुंदर आहे. Wow, बघ ना. सुंदर गाडी घेतली ना सरांनी. हे तुम्हाला माहितीये का मला काल बॉसचा मेसेज आला होता. मला डायरेक्ट कॉल आलेला म्हणे लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाणार. शांत बसा ग कोणीतरी जेलस होते. ए मी काय जेलस बिलस होत नाही तुमचं चालू द्या. मला एक क्वेरी आहे मी त्याचा विचार करते. क्वेरी मग तू आपल्या बॉसला जाऊन भेटलं पाहिजेस. त्यांच्याकडे प्रत्येक क्वेरीचा आन्सर असतं. हां पण अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बॉसला का डिस्टर्ब करायचं. ज्या डिपार्टमेंटशी रिलेटेड क्वेरी आहे त्यालाच विचारलेलं बरं ना. एक्सक्यूज मी. हाय हॅलो. ऐक ना मला एक क्वेरी आहे मदत करशील. हां बोल ना काय हवंय. बघ आपल्या हॉस्पिटॅलिटी कंपनीशी रिलेटेड 2 बँक्वेट हॉल आहेत. बरोबर. हां आता ह्या प्रत्येकाचं जर कोटेशन द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं. सिम्पल आहे. सगळ्यात आधी त्या पार्टीला तो बँक्वेट हॉल कशासाठी हवा आहे ते विचारून घ्यायचं. म्हणजे ऑफिशियल कॉन्फरन्स आहे का, कसली मीटिंग आहे, फॅमिली फंक्शन आहे का अजून काही आहे. आपलं रेट कार्ड आहे ते एकदा नीट बघून घे. मग ते फंक्शन किती वाजता आहे, किती तासांसाठी हवं आहे, किती दिवसांसाठी हवं आहे तेही जाणून घे. हां म्हणजे अख्खा दिवस असेल तर आपण ब्रेकफास्ट लंच डिनर देणार आहोत का, माणसं कोण कोण आहेत, किती आहे, व्हेज नॉनव्हेज किती आहे, हे सगळं विचारून घ्यावं लागेल. आणि शिवाय काय स्पेशल रिक्वायरमेंट असेल तीही विचारायची. काय होतं कधी कधी लहान मुलांची पार्टी असते ना तेव्हा आपण मॅजिशियन प्रोव्हाइड करतो. ऑफिशियल कॉन्फरन्स नंतर आपण त्यांना म्युझिकल शो प्रोव्हाइड करतो किंवा कधी कधी ते आपल्याकडनं प्रोजेक्टर घेतात. तर हे काय हवं आहे का हे विचारून घ्यायचं. हां आणि सगळ्यात महत्त्वाचं जर ते आपले मेंबर असतील तर आपण त्यांना 20% डिस्काउंट द्यायचंच. पण मेंबर नसले तरी आपण 10% डिस्काउंटचा बफर ठेवून देतो असं पाठव. कूल यू आर जीनियस. चिल यार रिलॅक्स. अरे सुटलेलं पोट असण्यातही आनंद असतो. म्हणजे बघ सुटलेलं पोट आणि पिकलेला केस हे असं मॅच्युरिटीचं लक्षण आहे. हां अँड यू आर अ मॅच्युअर्ड गाय सो बी लाईक इट. बरं थांब 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 हे घे. हे काय सेफ्टी पिन. ए थांब मी लावतो. अरे एकदा काय झालं होतं माहितीये माझंही शर्टचं बटन ना असं अचानक असं ठक करून तुटलं होतं. तेव्हा माझी ब्राची स्ट्रिप दिसत होती. हां आणि माझ्या मैत्रिणीने मला तेव्हा ही आयडिया दिली. बरं दे मी लाव थँक्यू. आता तू मुलगी असतास ना तर मी म्हणाले असते की शर्टला अशी गाठ मार आणि मस्त नेवल दाखवते. ए मी तुला असं अरे तुरे करते. आय होप यू डोंट माइंड. नाही या वी आर जस्ट लाईक कलिग्स नो. या या दॅट्स वाय. चल बाय. बरं. सो माय डिअर टीम आता फटाफट प्रत्येकाने आपापले ओपिनियन शेअर करा. म्हणजे फॉरेन डेलिगेट्सना इम्प्रेस करण्यासाठी मेनू काय असावा, कल्चरल प्रोग्राम काय असावा, किंवा थीम काय असावी. जस्ट थ्रो एनिथिंग दॅट कम्स इन युअर माइंड. विल स्टार्ट फ्रॉम केतकी. सर गेस्ट आर फ्रॉम इटली राईट. मग आपण त्यांना कॉन्टिनेंटल फूड देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पिझ्झा, पास्ता, वाईन. Yes. Quite interesting. Yes, Mr. Iyer.
व्हॉट डू यू थिंक? सर आय थिंक वी शुड इन्क्लूड ओपेरा इन अवर कल्चरल प्रोग्राम्स. काय म्हणता? दे विल लव्ह इट सर. नाईस नाईस. मंदार. येस सर. येस मंदार, नाव युअर टर्न. म्हणजे रहने दे. इट्स नॉट युअर कप ऑफ टी. नो सर. ॲक्च्युली मला असं वाटतं की आपण कॉन्टिनेंटल फूड नको ठेवायला. कारण हे इटलीतनं येणाऱ्या गेस्टना जर आपण त्यांचंच खाणं दिलं तर त्यांना कसा काय आनंद मिळणार हो. त्यांना आपलं लोकल फूड खायला मिळालं पाहिजे. भारतीय पद्धतीचं जेवण त्यांना दिलं पाहिजे तर ते खुश होतील. शिवाय ऑपेरा वगैरे ते नेहमीच बघतात हो सर. त्यांना आपलं लोकनृत्य दाखवलं पाहिजे. फोक डान्स म्हणजे कोळी नृत्य, लावणी. एक मिनिट. आर यू आउट ऑफ युअर माइंड मिस्टर मंदार? अरे हा सोसायटीतला गणेशोत्सवाचा कार्यक्रम नाहीये. अरे भाई फॉरेन गेस्ट आ रहे हैं. हाँ? मंदार, यू आर जस्ट आउटडेटेड. सर कॅन आय से समथिंग? येस शुअर, व्हाय नॉट. तू आणि मी एकाच जनरेशनचे आहोत. मैं काय आहे की आय एम शुअर तू काहीतरी असं मला कंटेम्पररी सुचवशील. येस टेल मी. येस सर. सर आय थिंक मंदारने जे सुचवलंय ते करेक्ट आहे. फॉरेन गेस्टला त्यांचं कल्चर इकडे दाखवण्यात काय लॉजिक आहे? इनफॅक्ट जर ते इंडियात येतात तर त्यांना इंडियन कल्चर किती वेल्थी आणि कलरफुल आहे हे दाखवायला हवं. लोकल फूड त्यांना टेस्ट करायला द्यायला हवं. रिटर्न जाताना इंडियाचं एक इसेन्स त्यांनी घेऊन जावं जेणेकरून ते पुन्हा परत येतील. हां, आता या सगळ्याला एक मॉडर्न टच द्यायला हवा. तो आपण प्रेझेंटेशन मधून देऊच की. यस यस, तेरी बात में कुछ दम है. मिस्टर मंदार, नुसती कल्पना सुचून चालत नाही. ती व्यवस्थितपणे अशी एक्सप्रेस करता आली पाहिजे. तसं शिवानीने केलं. येस शिवानी, मला काय वाटतं की आता या सगळ्याचा चार्ज तू तुझ्याकडे घे. सगळा कार्यक्रम असा डिझाईन कर आणि माझ्याकडे प्रेझेंटेशन दे त्याचं. ओके? येस. मंदार. हो. मंदार, आज तुला जरा जास्तीच उशीर झाला रे. अगं ते मेट्रोची कामं सुरू केलेत ना यांनी. मेट्रोची कामं रोजच सुरू आहे. आज काय स्पेशल आहे? रात्रीच्या वेळी खूप कामं करायला ते त्याच्यामुळे ते ट्रॅफिक ते खूप झालं होतं. त्यामुळे झालं ते. मंदार, फोन बाजूला ठेव. जेवून घे आधी. नाही, हा व्हिडिओ बघ. हे काय सांगतायत ऐक जरा. मला सांग, तू जेवणासाठी कुठचं तेल वापरतेस?
कुठचं म्हणजे? कुठचं तेल कुठचं वापरतेस? अरे म्हणजे नेहमीच आपलं अरे आपलं नेहमीच हे कसं तेल असतं का? व्हेजिटेबल ऑइल. इथेच चुकतेस. या व्हिडिओत काय सांगताय? काय? जेवण बनवायला ऑलिव्ह ऑइल वापरत जा. ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइलमुळे हे होतं म्हणजे ते ऑलिव्ह ऑइल आपल्या हृदयासाठी चांगलं असतं, आपलं वजन कमी होतं आणि आपण यंग दिसायला लागतो. हे बघ, हे जे व्हॉट्सअपवरती व्हिडिओ येतात ना, हे सगळे फेक असतात. काहीही होत नाही त्यांनी. अगं हा खरा व्हिडिओ नाही आहे. रे, म्हणे ऑलिव्ह ऑइलमध्ये हे करा आणि ते करा. अजिबात नाही. नाही नाही नाही, खरंय हे खरंय. आणि काय रे, सारखं काय आपलं यंग दिसायचंय यंग दिसायचंय. दिसायचं नाही, मी यंग आहेच. मी यंग आहेच, ते मला फील करून घ्यायचंय. हो. ए किती मीठ घातलेस तू भाजीमध्ये? हे बघ, आता याच्या पुढे भाजीतलं मीठ कमी करायचं, सगळ्यातलं मीठ कमी करायचं आणि हा चहातली साखर कमी करायची. हे बघ, त्या शौर्याचे डिमांड्स पूर्ण करता करताना माझ्या नाकी नवलंय. आता तू हे आता नवीन सुरू करू नकोस. साखर कमी, तेल कमी, मीठ कमी, काही होणार नाहीये. मी तुझ्यासाठी वेगळा स्वयंपाक करणार नाहीये. मी जे करते तेच चुपचाप खायचं, बस. अगं पण ते जरा प्रकृतीसाठी चांगलं असतं ना. 40 नंतर ते पाहिजे असतं. हो, 40चे पुरुष, सुटलेलं पोट आणि पिकलेले केस. ही मॅच्युरिटीची निशाणी आहे. मॅच्युरिटीची नाही, वय झाल्याची मॅच्युरिटीची. पण समजा ऑलिव्ह ऑइल मध्ये जेवण बनव. नाही. गुड मॉर्निंग मंदार. गुड मॉर्निंग. तू इकडे? मी रोज येतो इथे जॉगिंगला. तू रोज येतो इथे जॉगिंगला? हो. मला कधी दिसला नाहीस. फॅन्टसी. आजपासून रोज येणार आहे जॉगिंगला. तू म्हणालीस ना सुटलेलं पोट चांगलं दिसतं. मला म्हणाली सुटलेलं पोट चांगलं दिसतं. तू तुझ्या फिटनेसची खूप काळजी घेतेस ग. माझं सुटलेलं पोट कसं दिसेल? लोक वेगळा अर्थ नाही का काढणार? काय वेगळा अर्थ काढते? मंदार. अच्छा, हे सॉरी मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही, मी गंमत केली रे. इट्स ओके. बरं, तुझं झालंय जॉगिंग की अजून बाकी आहे? नाही, तुझं काय? मी निघालेच होते. मग मी पण निघालोच आहे. हो. सुपर. कसं जातोयस? वॉकिंग. वॉकिंग का? चल माझ्या बरोबर. कुठे? तुला घरी सोडते. पण तू कशी सोडणार घरी? आणि मी स्कूटी आणली आहे. चल सोबत. ऐक ना, मला ना मुलींच्या मागे बसायला जरा ऑकवर्ड वाटतं, तर मी चालू. मुलींच्या मागे बसायला तुला ऑकवर्ड का वाटतं? मला प्लीज असं सांग ना की मुलींना मागे बसून ब्रेक दाबायला आवडतो. काही काय बोलते, तसं खरंच काय नाहीये, पण प्लीज मला ऑकवर्ड वाटतं. मी चालवतो, तू बस ना मागे. बरं झालं तू जॉगिंग सुरू केलंस ते. मला रोज कंपनी मिळेल ना. हे तुला गंमत माहितीये, कॉलेजमध्ये असताना मला बाईक्सचं वेड होतं. बाईकिंग माझी पॅशन होती. आम्ही वेड्यासारखी रेस लावायचो आणि प्रत्येक वेळी रेस मी जिंकायचो. मग आता असं समज की कॉलेज अजून संपलंच नाहीये.
वय आणि आनंद मानण्यावर असतं जूज. काय करतोयस तू? मंदार तुझं घर ह्या साईडला आहे रे. तू इकडे कुठे चाललायस तू? तुझी सवय अजून गेली नाहीये ब्रेक मारायची. नाही ग, कुठे घेऊ आता? एक मिनिट, हे घर आहे माझं. इकडे इकडे त्या साईडला. हा चल. मंदार, काय? अरे हां, थांब. थँक्यू. बाय. सी इन द ऑफिस. या ऑफिसला भेटू. बाय. कुठे गेला सकाळी सकाळी काय माहिती. सांगून नाही जात आहेत का? काय दिवस उगवलाय कुणास ठाऊक. दूधवाला नाही. मला वाटलं मंदार गेला असेल दूध आणायला, तोही तिथे नाही. सकाळी एकतर घाई असते, आता आल्या आल्या ओरडाआरडी करेल. अजून सगळं कसं तयार नाही आहे म्हणून. हो थांब, आले. अरे कुठे गेला होतास तू? काय झालं? अशा धापा का टाकतोयस? धावत होतास? कशाला धावत होतास? कुत्रा मागे लागला होता. मंदार देशपांडेंचा कुत्र्याने तुझ्यावर खार खातोच. मला वाटलंच तो एक दिवस असं काही. नाही ग, मग मी जिना धरून वर आलोय. अगो बाई, मी लिफ्ट उघडी ठेवली वाटतं. नाही नाही नाही, तसं काहीच. मग काय झालंय? कुठे गेला होतास? शी, तू अशी चड्डी घालून गेला होतास? चड्डी काय म्हणतेस त्याला? शॉर्ट्स. शॉर्ट्स. तेच शॉर्ट्स. हे शूज शौर्यचे आहेत, हो ना? नाही नाही हो हो हो, हे 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 शौर्यचे शूज. नाही, माझे शूज आहेत हे. सेम कसे काय आहेत? हा? मी घेतले होते. कधी कधी घेतले होते? हे फार पूर्वी घेतले होते, खूप दिवस झाले वापरले नव्हते, मग आज वापरायला काढले. म्हणजे काही सांगतोयस तू? बरं, मला वाटलं दूधवाला आला नाहीये म्हणून तू स्वतः दूध घ्यायला गेलास. तर तुझा येण्याचा पत्ताच नाही. तुला बघायला मी आले नाक्यावर, तू तिथेही नव्हतास. होतास कुठे तू? जॉगिंग. जॉगिंग? नाही मंदार, तू जॉगिंग वगैरे कर, पण जरा गुडघे सांभाळू ना. लगेच मला पहिल्या दिवशी कॉन्फिडन्स घालू नकोस माझा. कॉन्फिडन्स नाही घालवते. तुला कांचन माहितीये ना? कांचन कोणाला माहित नाही. तिचा नवरा माहितीये का? हा, मग त्याच्याही डोक्यात तुझ्यासारखं फिटनेसचं खूळ आलं होतं. पहिल्याच दिवशी साहेबांनी वजन उचललं. परिणाम काय झाले? हॉस्पिटलमध्ये येतो. स्पॉन्डिलायटिस झालंय त्याला. मला घाबरवू नकोस. हा, नाही रे, मी इतकंच सांगते, जे काही करशील ते नीट कर, रेग्युलरली कर. हा मंदार, जवळ काय 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 इकडे. काय झालं? हे तू तू लेडीज परफ्यूम लावलायस? येतोय बस. ऑब्विसली, म्हणून विचारते ना. अरे देवा. हा, लावलायस ना? लावलायस ना? नाही नाही, काय झालं, सकाळी जॉगिंगला निघालो मी. हा आणि जॉगिंगला काय आंघोळ करून जात नाहीत ना. हा पण म्हटलं मग आता असं कसं जायचं. हा. मग तू झोपली होतीस, तर मग मी तुझं परफ्यूम मारून गेलो. लेडीज परफ्यूम लावला होतास तू? अरे 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 अरे, चुकून झालं. म्हणे चुकून चुकून. आणि काय रे, हे अचानक जॉगिंग बिगिंग काय लावलंय? अगं, फिटनेससाठी. मला असं वाटतं की आपण फिट असावं, फिट दिसावं.
माझी आजी म्हणते 40शीतला पुरुष म्हणजे बुंदीचा लाडू असतो. हा लाडू स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष द्यायला लागला ना की समजायचं लाडवाला मुंग्या लागायला सुरुवात झालीये. लॅपटॉपवर बराच वेळ काम केलं की येतात हाताला मुंग्या. या मुंग्या म्हणत नाहीये मी, त्या मुंग्या कुठल्या? ऑफिस मधल्या. काही काय माझ्या ऑफिसमध्ये काही मुंगे बिंगे काही नाही. आणि हे तुझ्या आजीला सांग, तिने हे जे काही मौलिक संशोधन केलं ना त्या बदल्यात आपण तिला नोबेल पारितोषिक देऊया किंवा नासाला सांगून चंद्रावर पाठवूया. काय असं काही 40शीतल्या पुरुषांच्या आयुष्यात काही घडत नाही. माहितीये रे मंदार मला, मी तिला सांगितलं माझा लाडू कितीही गोड असला ना तरी याला मुंग्या लागणार नाही. तसे मुंग्या लाडवाला लागतात, दगडाला नाही. चला बाई पटपट आटपावं. नवऱ्याबद्दल काय कॉन्फिडन्स आहे. दगड चालेल, दगड तर दगड, नेम नीट लागला पाहिजे. फॅन्टसी. मी काय म्हणतो म्हणाले, तुम्हाला काम करून करून कंटाळ नाही? तुम्ही गप्पा बसावं, आम्हाला तरी करू द्या. नाही, आपण जाऊ ना बाहेर फिरायला. म्हणजे कसं बाहेरच्या हवेत फिरलं ना एक फ्रेशनेस येते चेहऱ्यावर. आम्हाला काम करून तेच वाटतं. मी काम तर लागलंच आहे जिंदगानीमध्ये, पण मजा काही औरच गोष्ट आहे. तर जाऊ दे पटकन आपण. नको, काम आहे भरपूर. केतकी, गुड मॉर्निंग. शिवानी कुठे आहे का? दिसेल तिकडे. नाही आहे, आली नाही का आज ऑफिसला? नाही आली आहे, सकाळी दिसली मला. अरे मग आता कुठे आहे? डोंट नो, मे बी फ्रंट डेस्कला असेल. तिचं कालचं प्रेझेंटेशन इनकम्प्लीट राहिलंय ना. नाही, मी आता फ्रंट डेस्कवरनच आलो, तिकडेही नाही आहे. माहिती नाही. म्हणाले आजचा विषय टू बी कंटिन्यू करू, जरा इम्पॉर्टंट मॅटर आहे. सांग मग. ये दुनिया ये महफिल मेरे कौन की नहीं. काय सकाळी सकाळी काय? हे बघ मित्रा, आपण जरी लंगोटी यार नसलो ना तरी कंठ लंगोटी यार नक्की आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण हा टाय घालून, म्हणजे आता नाही आहे पण 10 वर्षापूर्वी टाय घालून आपण हे ऑफिस जॉईन केलंय. तेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतो. आणि कसं आहे की तुझ्या चेहऱ्याचे मेनू कार्डवर कुठला आयटम डिस्प्ले झाला ते मला लगेच समजते. काय काय दिसते माझ्या चेहऱ्यावर? म्हणजे कळते सगळं. बोललो ना तुला, तुझा चेहरा बोलकाय, चुकीच्या लाईनीत आलाय. ऍक्टर हो ऍक्टर, लय पैसे कमावशील. मिस करतो ना. नाही, मी काही मिस वगैरे करत नाही. माझं काम आहे तिच्याकडे. एक गोष्ट लक्षात, एक म्हणजे मित्र म्हणून सल्ला देतो. वकील, डॉक्टर आणि माझ्यासारखे ऑफिस कलीग ह्यांच्यापासून एकही गोष्ट लपवायची नाही. अरे दोस्ता, आज ओळखतो काय? हा, कधी नव्हे ते आज परफ्यूम मारून आलायस तू. म्हणजे याचा अर्थ असा आहे का इस फूल के इर्द गिर्द कोई तितली मंडरा रही है आणि त्या तितलीचं नाव. अरे का माईक देऊ तुला? म्हणजे अख्ख्या ऑफिसला कळू दे. म्हणजे तुझा प्रश्न आहे म्हणा, आपण काय बोलणार आहे, पण एक मित्र म्हणून एक सल्ला देतो. सिग्नल ग्रीन आहे म्हणून सुसाट गाडी पळवू नको. काय आहे, नाहीतर मग घरी आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी सायरन वाजल. प्याव प्याव प्याव. तू मला मदत करायला आलायस का घाबरवायला आलायस? तुला मी सल्ला द्यायला आलो. 2 गोष्टी आहेत. एक,
बॅटिंग करायची असेल तर हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे. 2, ज्याच्या सोबत मॅच खेळायची आहे त्याला आपल्या सोबतच मॅच खेळण्यात इंटरेस्ट आहे का नाही ते आधी चेक करायचं. म्हणजे तुझी ती शिवानी मॅडम आहे ना, ती बॉस बरोबर मीटिंगला गेलेली आहे. ये दुनिया ये मैफिल. fantasy. शिवानी, काय पटकन ओळखलंस रे? सुपर. काय झालं? रागवलायस? रागवल्यावर कसलं गोड दिसतोले तू. तू जा ना, बॉस बरोबर मीटिंग असेल ना तुला आता. ओ असं आहे तर समवन इज जेलस. हे बघ, ऐक, मला माहिती आहे सगळं. बॉसचं रेप्युटेशन मुलींच्या बाबतीत खूप खराब आहे, ब्ला ब्ला ब्ला. पण यू नो, आम्ही मुली आहे ना, पुरुषांच्या बाबतीत खूप ब्लेस्ड असतो. त्यांच्या एका नजरेतून त्यांच्या मनात काय चाललंय ते आम्हाला कळतं. सो यू डोंट वरी, मी त्याला भरीस पडणार नाहीये. हं, आणि माझं ठरलंय, बॉसच्या बाबतीत कामापुरतं काम. इतर मुली मरत असतील त्यांच्यावर. आय हॅव बॉयफ्रेंड, सो आय डोंट केअर. एनिवे, चला निघा. कुठे? चला निघा निघा. अगं पण कुठे? बायकोने दिलेली नावडती भाजी खाणार आहेस का तू? ही भाजी नावडते तुला कसं माहिती? तुझा चेहरा आहे ना, तो खूप बोलकाय. हे बघ, तसंही आज मी टिफिन आणलेला नाहीये. हा टिफिन आहे ना, तू पिऊन ना देऊन टाक. आपण मस्त बाहेर जेवायला जाऊया. बाहेर जेवायला जायचं? रोज रोज काय घरचं खायचं, कधीतरी बाहेरचंही खाऊन बघ. बाहेरचं खाण्यातही गंमत असते डूड. चल चल, काय तू बसून राहिलीस? उठ उठ, तो डबा राहू दे. चल लवकर. चल. बोल, काय खाणार? काय मिळतं इथे? पिझ्झा, पास्ता, फ्रँकी, बर्गर. बोल. खरं सांगू, मी यातलं कधी काही खाल्लेलं नाही आहे. म्हणजे आमच्याकडे बाहेर काही खायचं म्हणजे आयदर पावभाजी, भेळपुरी, पाणीपुरी किंवा वडापाव बेस्ट. अरे हे सगळं तर मी रोज खाते, पण या सगळ्यातलं पण कधीतरी ट्राय करावं. मला ना ते कशापासून बनवलेलं असतं, हे काय असतं मला काही कळत नाही. अरे पण हे कळायला कशाला हवं? आपण खायचं असतं, फक्त एन्जॉय करायचं. कसं आहे, हॅपीनेस इज नथिंग बट द चेंज इन युअर डेली रुटीन. बरं, इथे ना, इथे बर्गर आउटस्टँडिंग मिळतो. मी ऑर्डर करते. एक्सक्यूज मी, 2 वेज चीज बर्गर. थँक्यू.
बर्गर म्हणजे ते पावाच्या मध्ये ते पॅटी असतं तेच ना? पावाच्या मध्ये वडा असतो, त्याला ही लोक आहे ना बर्गर म्हणतात. तेच म्हणतो, हा त्यांच्याकडचा वडापाव हा बघा. तुला जसं जमतंय तसं खा. हाताने खाल्लं तर चालेल ना? तसंच खावं लोकांनी. ठेव. हळूहळू. अमेझिंग आहे ना? चला जेवायला वाढा, भूक लागली. वरण भात. मी आज बर्गर केले. इथे पण बर्गर? इथे पण म्हणजे तू दुसरीकडे बर्गर खाऊन आलायस? नाही नाही नाही, मी कशाला बर्गर खाऊ? मी कुठे बर्गर खाऊ? बर्गर नाही, पण अचानक बर्गर. अरे आज ना खूप मागे लागला होता. आई मॉलमध्ये चल बर्गर खायचंय. मी म्हणलं मॉलमध्ये कशाला जायचंय, मीच करते ना घरी बर्गर. आणि कसं आहे, घरी केलेले बर्गर कसे पौष्टिक असतात, हो की नाही? म्हणजे काही त्रास नको. घे ना, घे तू, घे घे रे, घे ना, खाऊन तर बघ. नाही नाही, बर्गर नकोय. बर्गर घे ना, घे ना. नको ग. खा ना. अरे खा ना मंदार बर्गर प्लीज. माझ्यासाठी पण नाही खाणार मंदार? फक्त एक माझ्यासाठी. घे ना. तू म्हणत असशील ना तर 10 बर्गर खायला तयार आहे मी. फॅन्टसी. 10 बर्गर? 5 बर्गर केले, एक खातो आधी म्हणे 10 बर्गर. तू खा रे पटपट. दादा तुमचा व्हिडिओ कॉल येत आहे. तुझं लक्ष बरं आहे रे माझ्या फोनकडे. बॉसचा फोन आहे, काहीतरी अर्जंट बोलायचं आहे. मम्मा दादाची बॉस एक गर्ल आहे. असेल बाई, काय माहित. तू खा ना. हाय शिवानी, आय एम जस्ट रिलॅक्सिंग इन माय बेडरूम. होय, तू तू बाथरूम मध्ये आहेस? हो, बाथरूम मध्ये आहे मी. अगं तुझा व्हिडिओ कॉल आला ना तेव्हा सारिका आणि शौर्य समोर होते. त्यांच्याशी खोटं बोलून गुपचूप बाथरूम मध्ये येऊन बोलतोय तुझ्याशी. तू हसतेस काय? तू बायकोला एवढा घाबरतोस की माझ्याशी बोलायला तुला बाथरूम मध्ये जावं लागतं? शिट. पण उगाच घरामध्ये वाद नको ना म्हणून. बरं बोल, कशासाठी फोन केला होतास? अच्छा, म्हणजे मला आता तुझ्याशी बोलण्यासाठी कारणं हवी आहेत. हां ठीक आहे, ठेवते मी फोन. नाही नाही नाही, ठेवू नको, ठेवू नको. थांब ना, थांब ना, बोल ना माझ्याशी. काय बोलू? तुझ्याशी बोलावंसं वाटलं, तुला बघावंसं वाटलं म्हणून फोन केला. ए तुला एवढं पण कळत नाही. आय मिस यू डूड. हे मंदार ऐक ना, हे बघ. वाईन. वाव. तू ये ना इकडे. आत्ता 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 कसं शक्य आहे? का? शिवानी, हे जरा आधी प्लॅन करायला पाहिजे होतंस ना. एक्सक्यूज मी, हे सगळे प्लॅनिंग्स ना तू केले पाहिजेस, ओके? आणि तुला माहिती आहे मी या शहरात नवीन आहे, तर
तू हे सगळं मला ट्रीट केलं पाहिजेस. ओके, पुढच्या वेळी आपण प्लॅन करून वाईन पिऊयात. चल ओके फाईन. ऐक ना, आय मिस यू. fantasy, आय मिस यू. मंदार, काय चाललंय? तू असं इथे का बसलायस? अच्छा, मी तुला ऑफिसचं काम घरी आणू नको म्हणते म्हणून तू इथे बसून ऑफिसचं काम करतोयस? कमाल आहे. शौर्य बघेल ना तुला असं, उद्यापासून होमवर्क इथे बसून करेल कमोडवर. काय असं वागतोय धांदरट्यासारखा? चल लवकर ये. fantasy, हाय हाय हाय. काय झालेलं? काही नाही, सारिका आली अचानक. ओ, हसतेच काय? मी तिच्यापासून लपून असं काहीच केलेलं नाही ग. अजून छातीत धडधडत आहे. ठीक आहे ठीक आहे. बरं ऐक ना मंदार, हे बघ असं कर ना. मिस यू. नाही नाही नाही, काय मी नाही कधी असं केलं. एकदा एक मिनिट थांब, एक मिनिट थांब थांब. चल ठीक आहे, उद्या भेटूया. गुड नाईट. क्या लाइफ है. 2020. I'm loving it. Happy birthday to you. Happy birthday, dear JD. Uncle, happy birthday to you. Wow. नाही नको मला. तुला देतच नाहीये. अभी पार्टी एंजॉय करेंगे, खाएंगे पिएंगे मौज करेंगे. चलो काय नाही. ये ना. नको 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 नको. चल तू ग्लास ठेव. आपण काही रेग्युलर नाही आहे. अरे पण कसं तब्येतीला बरं असतं ना थोडं थोडं. अरे मंदार सर काय मस्त नाचताय. टाकल्या बा.
क्या बात है. बढ़िया मंदार, आय लव्ह यू. तुझ्यातलं हे हिडन टॅलेंट मी आज पहिल्यांदाच बघते. आय एम इम्प्रेस. नाही काय झालं, कॉलेजमध्ये असताना माझी पॅशन होती डान्स, पण नंतर ह्या क्षेत्रात आलो आणि ते मागे पडलं. पण आज शिवानी तुझ्यामुळे मी नाचलोय इतक्या वर्षानंतर. वेडा आहेस का? हे बघ, आपलं पॅशन आहे ना, ते कधी असं सोडून द्यायचं नसतं. त्याला असं घट्ट धरून ठेवायचं. ऑक्सिजन सारखं असतं ते. सोडलं तर गुदमरायला होणारच ना. या कर. ठीक आहे, यू गाईज कॅरी ऑन. मी आलेच. बरा नाचतोस, थँक्यू सर. पण एनर्जी खूप कमी आहे. होतं वयोमानानुसार 40 असेल ना. नो सर, आय एम 20 विथ 20 years एक्सपिरियन्स. 2020. अरे अजय, बायको नाही का? नाही मी आपला नाचलो. अरे सिरियसली. चिअर्स. आम्हाला पण क्लासेस दे ना तुला डान्सचे. बॉसच्या पुढच्या पार्टीला. नक्की. बाय 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 बाय. अरे बॉस, क्या बात है यार. आज खऱ्या अर्थानं तू माझा मित्र झालाय बॉस. काय झालं? बॉस नाही लिहिली. अरे तू ग्रेट आहे. काय जिरोली आत टाकले जे बॉस. ग्रेट आहे. हा तुझ्यात जो बदल झाला ना, मला सांगतो मी म्हणजे पागल झालो रे. आज मी तू पागल झालो बॉस. ह्या सगळ्याचं क्रेडिट जातं शिवानीला. खरं सांगू, तिने जो कॉन्फिडन्स दिला ना, त्याच्यामुळे मी नाचू शकलो. ती माझ्या बरोबर असली ना की मला ना तरुण झाल्यासारखं वाटतं ना. तरुण झालायस ना, मग जरा तरुणासारखा वाग ना. मित्रा, लॉटरी लागलेली आहे, ती ताबडतोब क्लेम कर. म्हणजे दुसरं कोणी क्लेम करायच्या आधी. काहीतरी बडबडू नकोस रे. वी आर जस्ट फ्रेंड्स. हे बघ, ऐक जस्ट फ्रेंड बिंड काही नाही. ह्या फ्रेंडशिपच्या बाउंड्र्या ओलांडून बाहेर जा, मग 5-6 मारण्यात काय मजा येते ते. काहीतरी मला सांगू नकोस, गप्प बस. अरे गप्पा बस काय गप्पा. म्हणजे हे बघ, तू सांगतो, बायको आपल्या मोबाईलचा चार्जर आहे नो डाऊट. पण कधी कधी पॉवर बँक लागते ना. मला गरज नाही. मला कशाची गरज नाही. कसली गरज नाहीये. पॉवर बँक. हा, अगं, माझ्या मोबाईलची बॅटरी शाबूत आहे, त्यामुळे मला पॉवर बँकची गरजच नाही ना. बरं ठीक आहे. ऐक ना, माझं डोकं खूप दुखतंय. हो, गरगरतंय. काय झालं? मला घरी सोडायला येशील प्लीज? बघ ना प्लीज. मी येतो. ए, तू माझं घरही पाहिलं नाहीयेस ना, त्यानिमित्ताने घर पण बघशील. हं, मग आपण काहीतरी ऑर्डर करू आणि तिथेच मस्त डिनर प्लॅन करू. ओके? म्हणजे इकडे नाही जेवायचं आपण? नको. ओके, चालेल. ठीक आहे, मग मी सगळ्यांना बाय करून येते. आपण डिनर प्लॅन करू आणि त्याचं काहीतरी मागू. आपण म्हणजे मी आणि ती. हे ती मला म्हणाली.
अच्छा तुला म्हणाली आता मौका भेटलाय सोडू नको डायरेक्ट घरी जा आणि हम तुम एक कमरे में बंद असला विचारही करायचा नाही गपरा गपरा हा आम्ही विचार नाही करायचा तू कृती करून मोकळा हा गप सगळी संपली का असू दे बस ना. काय झालंय शिवानी काय झालंय तुला बरं नाही हे तू मला म्हणाली होतीस पण पूर्ण रस्त्यात तू माझ्याशी एकही शब्द बोलले नाहीस माझ्याशी बोलली नाहीस आणि जो तुला सारखा फोन करतोय त्याच्याशी बोलली नाहीस का त्याचा फोन कट करतेस एकदा घे फोन बोल आणि मोकळी हो ना तो फोन आता घे रिसीव्ह करतो फोन बोल त्याच्याशी हॅलो का फोन करतोय सारखा काय प्रश्न आहेत तुझे मला कळत नाही तू एवढा डॉमिनेट का करतोयस हे बघ खूप झालंय आता मी अजून तुला एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत इट्स ओव्हर नाव इट्स ओव्हर नाव गेट लॉस्ट अच्छा म्हणून डिस्टर्ब होतीस का तू कंटाळा आलाय या पॉझिटिव्हनेसचा सततचं डॉमिनेशन हे करायचं नाही ते करायचं नाही इथे जायचं नाही तिथे जायचं नाही शॉर्ट्स घालायच्या नाहीत 100 नियम आणि 1000 बंधन हा पण स्वतः मात्र वाटेल ते करायचं वाटेल तसं वागायचं अंदर बॉयफ्रेंडच्या बाबतीत ना अनलकीच ठरले आजवर जे जे बॉयफ्रेंड भेटलेत ना ते सगळे असेच बेरकी डॉमिनेटिंग डोकंच चालत नाहीये माझं काय करू नाही कळत आहे हे चॉकलेट आहे पण त्या चॉकलेटच्या भोवती हे जे अनवॉन्टेड अनावश्यक रॅपर आहे ना, ते आपण काढून टाक तुझ्यासारखं कोणीच समजू शकत नाही रे मला असं कोणीच कधी समजून नाही घेतलं थँक्यू हलती सलती कल्पना जागवी हर्ष मानसी फॅन्टसी
हे मंदार. हाय शिवानी, याला म्हणतात टेलिपॅथी. मी आता तुझाच विचार करत होतो आणि तुझा व्हिडिओ कॉल आला. क्या बात है, आज तो बड़े मूड में हो. आज चक्क बेडरूम मध्ये बसून बोलतोयस माझ्याशी. अरे जब प्यार किया तो डरना क्या. हाँ? जब दोस्ती की है तो डरना क्या. वो बात तो है. हा. ए मंदार, ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हे बघ, तू जर मला काही असं सांगणार असशील की आता आय मिस यू, गुड नाईट किस वगैरे, तर ते आता मला जमणार नाही. लक्षात घे, मी माझ्या बेडरूममध्ये आणि सारिका कधीही येईल. हो, पण मंदार, मला खरंच तुझ्याशी काही वेगळं बोलायचंय. काय झालं, एनिथिंग सिरियस. म्हटलं तर सिरियस आहे आणि म्हटलं तर नाही. कोड्यात बोलू नको ना शिवानी, सांग ना काय झालंय. मंदार, मला एका US बेस्ड कंपनीकडनं जॉबची ऑफर आली आहे आणि मी ती एक्सेप्ट केली आहे. आणि हे असं बॉसलाही कळवलंय. आणि तुला माहितीये, बॉसने माझ्यासाठी फेअरवेल पार्टी पण प्लॅन केली आहे. मंदार, ह्या जॉबसाठी खूप स्वप्न रंगवली आहेत रे मी. खूप मेहनत घेतली आहे. तू हा जॉब सोडतेस. मंदार, पर खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. तू नाराज आहेस? नो 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 नो, ॲब्सोल्युटली नॉट. आय एम हॅपी. तुला वाईट वाटतं? नाही नाही, अरे गुड न्यूज आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. याचा अर्थ उद्या तुझा आपल्या ऑफिसमधला शेवटचा दिवस आहे. ऑफिसकडनं तर सी ऑफ मिळालंच, पण मला तुझ्याकडनं एक स्पेशल सी ऑफ हवाय. या 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 या. खूप दिवसांपासूनची इच्छा होती की तुझ्या सोबत लॉंग ड्राईव्हला जायचं, लोणावळ्याला. ठीक आहे. खरंच? या 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 या. येस मंदार, थँक्यू सो मच. उद्या भेटू. गुड नाईट. बाय बाय. मंदार, मगाशी मी तुला म्हटलं की मला आता बेरकी डॉमिनेटिंग बॉयफ्रेंड नाही आवडत. अरे पण एक गोष्ट सांगायचीच राहिली, मला तुझ्यासारखा बॉयफ्रेंड आवडेल. साधा, भोळा, थोडासा बावळट, धांदरट पण केअरिंग, मनाने निर्मळ आणि सच्चा. ओ फिटनेस गुरु, झोपायचं नाहीये का? सकाळी जॉगिंगला जायचंय ना? उद्यापासून जॉगिंग बंद. काय?
खूप होती रे. हा रे, ट्रेनला खूप गर्दी होती. तुमची असाइनमेंट झाली का? माझी झाली, तुझी? हो झाली. हॅलो. फ्रेश हो, मी पानं घेते. मंदार जेवायला हे इतके छान कपडे कशाला काढलेस आता? आत्ता काही नाहीये. बाहेर चाललायस? नाही आत्ता नाही, उद्या चाललोय. उद्या? म्हणजे पहाटे. पहाटे? अगं ऑफिस? नाही तेच, आमच्या ऑफिसचे काही फॉरेन डेलिगेट्स उद्या सकाळी पहाटे येणार आहेत, तर त्यांना रिसीव्ह करायला मला एअरपोर्टवर जायचंय. हो का? मग डब्यात मी नाही, डबा बिबा काही देऊ नकोस. का? अगं जेवण बाहेर आहे आमचं. डिनर लंच सुद्धा आम्ही बाहेरच करणार आहोत, त्यामुळे ते काही करू नकोस. हो का? जेवायला वाढ ना. हां वाढते, ये लवकर. काय काय बघतेस काय अशी माझ्याकडे? प्रेमात पडलास? काय वेडी आहेस का? माझं लग्न झालंय, आय एम हॅपी, आणि मला एक मुलगा आहे, आय एम व्हेरी हॅपी. हो बरं, मग प्रेमात पडायचा आणि लग्नाचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? बरी आहेस ना तू? हे मला नाही जमणार, आणि मला झेपणार पण नाही. झेपणार नाही तर ठीक आहे, पण तुला जमणार का नाही? नाही नको नको. काय नको नको? नाही सांग ना. सांग ना. नो वे. ओ नो वे. मिस करशील? हा काय प्रश्न झाला? प्रश्न पण आहे, त्याच्यातच उत्तर पण आहे. फक्त प्रश्नचिन्ह काढून टाक. मिस करशील? तू? हा काही प्रश्न झाला? त्यातच उत्तर पण आहे. आय एम इम्प्रेस्ड. ड्राईव्ह छान करतोस तू. थँक्यू.
डान्स सारखी ड्रायव्हिंग ही सुद्धा माझी एक पॅशन आहे. हो का? इतक्या महिन्यांनी मी आज लॉंग ड्राईव्हला चाललोय. मला वाटतं तू खूप वर्षांनी लॉंग ड्राईव्हला जात असशील असेल कदाचित. माझ्यासारख्या अशा मुली बरोबर. हे बघ, एक तर लॉंग ड्राईव्हला जाणं हे माझ्याच्याने होत नाही, वेळ मिळत नाही. तुझ्यासारखी मुलगी आमच्या आयुष्यात येतच नाही, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. लास्ट कुठे गेलेला? हा, मी, सारिका आणि शौर्य जेजुरीला गेलो होतो. जय मल्हार. बरं, तुला अशा काही चांगल्या रोमॅन्टिक प्लेसेस नाही आठवत? म्हणजे फॅमिलीला घेऊनही जावं अशा ठिकाणी. जेजुरीच्या खंडेराया. हो, म्हणजे आम्ही प्लॅन करतोय, आम्ही जाणार आहोत यावर्षी. नक्की जाणार. नक्की नक्की जा आणि मला फोटोज नक्की पाठव. हा. ऍटलीस्ट कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना. राहू ना. हो, ऑफकोर्स. हा प्रवास संपू नये असं नाही वाटत तुला? प्रवास कधी ना कधी संपतोच ना. पण प्रवास सुंदर असला पाहिजे, प्रवास आवडता असला पाहिजे, आणि प्रवासात सोबत चांगली असली पाहिजे. ती इंटरेस्टिंग असली पाहिजे. व्यक्ती आवडती असेल तर ती इंटरेस्टिंग होईल नाही? आणि ती इंटरेस्टिंग असेल तर प्रवास पण इंटरेस्टिंग होईल नाही? आणि प्रवास आवडता पण होईल नाही? तुला बोलवलं साहेबांनी? मला? मग साहेब पोरीलाच बोलवतात, आम्हाला कधी बोलवतात का? जा पटकन. ठीक आहे. हां. काय मंदार शेठ, आज काही काम नाही, काय नाही? हा, लई चिके खाल्ली वाटते. बरंच ना तू. का? त्याच्याशिवाय सुद्धा काही आयुष्य असतं ना. अरे बा, सिरियस मूड आहे आज. अच्छा, मी ते सोडून चालली म्हणून एवढं सिरियस आहे का? हे बघ, मला ना शिवानीची सवय व्हायला लागली होती. रादर सवय झाली होती. आता शिवानी नाही तर हे ऑफिस, माझं आयुष्य मी इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे काय एक सांगू, तुला झाली तुझी सवय, तिला नाही झाली ना बाबा तुझी सवय. असं आहे. आता युग कुठलं चालू आहे ते पण. आजकालच्या पोरी अशा इमोशनल नाही रे, प्रॅक्टिकल आहेत. प्रॅक्टिकल, लक्षात ठेव. शिवानी तशी नव्हती. शिवानी माझ्या बाबतीत तर नक्की इमोशनल आहे. मग मित्रा एक काम करतो, तिच्याबद्दलच्या ज्या काही फिलिंग्स आहेत
ते तिच्या समोर जा आणि बोलून दाखव, एक्सप्रेस हो. काय अडचण काय? अरे मी तिच्यासमोर काही बोलू शकत नाही, हीच तर माझी अडचण आहे. आणि जरी मी धीर एकवटून काही बोललो तर मग तिला जाणं अवघड होईल. ते अवघड होईल तिच्यासाठीही आणि माझ्यासाठीही. अच्छा, म्हणजे प्रेमात पडला असे ना? काय बोलतोयस? लग्न झालंय माझं. अरे मग त्याला काय होते? हे सॅक्रिफाईसची भाषा माणूस तेव्हाच बोलते जेव्हा प्रेमात पडते. चौकच आहे काय? हे बघ, हे प्रेम आहे काय अट्रॅक्शन आहे का काय आहे मला माहित नाही, पण जे काही दिवस आम्ही एकमेकांच्या बरोबर घालवले ते अत्यंत आनंदात घालवले. फक्त एकच आहे, हे आमचं नातं अत्यंत प्युअर आहे आणि तिच्या मनात माझ्याविषयी ह्याच भावना आहे, प्युअर. बऱ्याचशा छोट्या गोष्टी सुद्धा आम्हाला शिकायला मिळाल्या. Yes, guys. शिवानी, येस सर. आमच्या ऑफिसमधला आज तुझा शेवटचा दिवस. बट आय एम प्राऊड ऑफ यू. काय तुझ्यामुळे कित्येक असाइनमेंट्स आमच्या व्यवस्थित पार पडल्या. शिवानी, तुला US बेस्ड कंपनीची ऑफर आली आहे. गो अहेड. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. पण खरंच मला एवढी मोठी कंपनी, एवढे छान कलिग्स आणि एवढे छान बॉस करिअरच्या सुरुवातीलाच मिळाले. आय एम सो थँकफुल अँड सो ग्रेटफुल. म्हणजे ह्या कंपनीच्या अनुभवावर मला हा जॉब मिळाला आहे. सो मी ऑलवेज सगळ्यांची ऋणी राहील. आणि हो सर, हे काय? येस शिवानी, फर्स्ट डे फर्स्ट सजेशन. नाही, माझ्या पूर्ण लक्षात आहे ते. शिवानी, हे कार्ड तू तुझ्याकडेच ठेव, आमची एक सगळ्यांची आठवण म्हणून. सर, मी हे कार्ड खूप जपून ठेवेल. प्रॉमिस. अँड थँक्स अ लॉट. एवढी छान फेअरवेल पार्टी तुम्ही माझ्यासाठी ऑर्गनाईज केली. थँक्यू. अँड तुम्हाला सगळ्यांनाही खूप ऑल द बेस्ट. खूप छान काम करा, खूप छान राहा. प्लीज कॉन्टॅक्टमध्ये राहा. हां, काही जणांचा निरोप घ्यायचा राहिला आहे. आय होप तुम्ही समजू शकाल. येस. थँक्यू. दिवसभर मी शौर्याच्या मागे असते. माझं मंदारकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना? त्याला खूप एकटं वाटत असेल का? मी त्याला हवा तसा वेळ देत नाहीये का? मला वाटतं माझंच चुकतंय कुठेतरी. मी मंदारला वेळ द्यायला हवा. त्याच्या मनासारख्या गोष्टी करायला हव्यात. मंदार खूप भोळा भाबड आहे. हा हल्ली धांदरटासारखा वागतोय, पण तो भोळा आहे हा माझा समज आहे आणि हाच समज खरा ठरो अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. त्याचं वागणं मला खूप संशयास्पद वाटतं, पण कदाचित ह्या सगळ्या माझ्या मनातल्या शंका असतील. नाही, हे खरं होऊच शकत नाही. मंदारचं माझ्यावर आणि शौर्यावर खूप प्रेम आहे. माझी खात्री आहे माझा मंदार खरंच खूप भोळा भाबडा आहे. पण म्हणूनच मला भीती वाटते ना. असं वाटतं की
उगाच तो कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीत अडकायला नको. निघायचं? ऑलरेडी उशीर झालाय. उशीर तर झालाय सगळ्यालाच. मंदार, एक गोष्ट कन्फेस करायची होती. काय? यापुढे देवाकडे काही मागितलं ना तर तुझ्यासारखा बॉयफ्रेंड मागे. एकशे 77. काय 177? 177 वेळा मोबाईल चेक केला सकाळपासून. अरे शिवानीने ऑफिस सोडल्यानंतर एक मेसेज केलेला नाही की एक फोन नाही रे. बघ कसं आहे, जशी ती या ऑफिसमधून भुर्र झाली तशी तुझ्या आयुष्यातून भुर्र झाली असं समज ना. काय? नाही, तुला समजून सांगतो. कसं आहे मित्रा, 40 मधल्या माणसांना आहे ना अटेन्शन मिळू शकतं, फार फार तर त्यांच्याबद्दल अट्रॅक्शन वाटू शकते, पण अटॅचमेंट नाही मिळत रे. 100 वर्ष याला म्हणतात अटॅचमेंट. हाय शिवानी. हे मंदार, मिस करतोयस ना मला? मिस करतोय? खरं सांगू, आयुष्य थांबल्यासारखं झालंय. कम ऑन मंदार, हे बघ, आयुष्य कुणासाठीही थांबत नाही आणि थांबवायचंही नाही. आणि मी कुठे रे दूर गेले? तिथेच आहे, तुझ्या आजूबाजूला, तुझ्या सोबत. का उगाच माझ्या समाधानासाठी बोलतेयस? मंदार, मी म्हणजे कोण रे? तुझं इन्स्पिरेशन ना, राईट? नीट बघ, कुणाच्या ना कुणाच्या रूपात सापडत राहीन. येस. आणि हां, एक नेहमी लक्षात ठेवायचं, यू आर नॉट 40, यू आर 20 with 20 years of experience. 2020. Huh? Thank you so much. एक्सक्यूज मी, जनार्दन देशपांडेंचं केबिन?
हॅलो. इन्स्पिरेशन. तू? न्यू जॉईनिंग. ओ हाय. हाय, आय एम मंदार. आय एम कोमल. प्लीज टू मीट यू. सेम या. चल तुला दाखवतो. फॅन्टसी. रक्त लागलं तोंडाला. आता काय हा थांबत नाही. 2020 मिल गए आज मेरे सनम, आज मेरे जमी पर नहीं है कदम. अरे आमच्या आयुष्यात कधी येणार आहे असं कोमल? कात्री कापल्याचं ऐसे कैसे चलेगा आहे ना आता. ऐसे कैसे चलेगा नाही. हा आहे माझा व्ह्यू. लिहून घेतलास माझा व्ह्यू. काय दे ना मग. हा मग सर हिला पाठवू नका. माझ्या आधीचे रिॲक्शन पण देऊन टाकतो ह्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबरचे रिॲक्शन पण देऊन टाकतो. हो आणि तू आधी तो एक खा आणि 10 गेले. सॉरी 5 वाला. सॉरी. या ऑर्डर सर. आय मिस यू. ते तू लगेच नाही कारण तिच्या आय मिस यूला मी आय मिस यू टू म्हणायला. अशी देतो. हा आता ये. फॅन्टसी. ह्यातच आहे. सो मी ऑलवेज तुमचे थँक्स. सॉरी परत काय वाक्य होतं ते? ऑलवेज तुमच्या ऋणी राहील. रुणीला काय म्हणतात? ग्रेटफुल. ओके, थँकफुल राहील. देवा कायम अशीच कृपा ठेव आमच्यावर. फॅन्टसी.